राम राम मंडळी, कसे आहात तर मग सर्वजण. मी आहे तुमच्या सातारची व्लॉगर डॉक्टर प्रियांका बाबर. आज नुसता हा तुम्हाला खाण्याचा ब्लॉग दिसणार आहे. इथे लेक व्ह्यू हॉटेलच्या जवळ साईबाबा मंदिर जे आहे तिथून थोडं पुढं गेलं की राजवाडा भेळचं एक नवीन आउटलेट तयार झालं आहे. तर तिथं मी मस्तपैकी तिखट पाणीपुरी घेतलेली आहे. काकूंनी मला खूप छान करून दिलेली. अशी जी तिखट होती, मम्मीला तर इतका ठसका लागला काय सांगू तुम्हाला. अशी जी तिखट होती ती कानातनं आणि नाकातनं तर धूर निघायला लागलेला. पण एकदम तिखट पाणीपुरी खाल्ल्यामुळे मला पाणीपुरी खाल्ल्यासारखी वाटली. त्यानंतर दीदीला म्हटलं एक मला मसाला पुरी पण दे आणि 2 पार्सल दे, कारण की मला माझ्या दीदीकडं पण जायचं होतं. तिला लहान बेबी झाले, ते मला बघायलाच झालं नाही. जानेवारीमध्ये तिची डिलिव्हरी झालेली. मी पण सिमला मिरचीची भाजी तयार केलेली आणि घेऊन गेले होते. मी पण केलं होतं आणि मग तिच्या घरी गेलो आम्ही मस्तपैकी. तिने पण समोसा ऑर्डर केलेला. मग समोसा वगैरे सगळं खाल्लं. हे तिचं बाळ छान आहे, खूप भारी आहे. जास्त दंगा करत नाही, काही नाही. खूप मस्त बाळ आहे. आज नुसते फॅमिली सगळं गेट टुगेदर झालंय. नंतर ते झाल्यानंतर परत पप्पांचे मामे भाऊ राहतात, त्यांच्याकडे गेलेलो. तर ह्या सगळ्या लहान बाळांसाठी मम्मीने तिच्या मैत्रिणीकडून विणलेले स्वेटर्स घेतलेले. तर ह्या बाळाला पण घातलं, तर त्याला बघा किती आवडले. भारी असं जे एक्सप्रेशन देत होतं त्याला आवडले. ते नंतर तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये. आणि हे दिसायला शांत दिसते पण लय हुशार आहे बरं का, लय दंगा करते. पुढं बघा तुम्ही व्हिडिओमध्ये, तुम्हाला समजेल. मी तर हिचं नावच ठेवलं एक्सप्रेशन क्वीन म्हणून. तिला कलर पण एवढा आवडलेला, त्याच्यामुळे तिनं ते अजिबात स्वेटर घातलेला होता तो काढला नाही आणि ती नुसती त्या स्वेटरकडेच बघत होती आणि नुसतं माझ्याकडे आली. परत अशी एवढी इझिली पण कोणाकडे जात नाही, पण ती माझ्याकडे पण आली. माझ्याजवळ मोबाईल होता म्हणून तर तिला मी मोबाईलवरती पण व्हिडिओ लावून दिलेले कोकोमेलनचं, मग ते बघत बसते. नंतर ही माझ्या दीदीची मुलगी होती, तिला पण छान स्वेटर घेतला होता. अजून एक दीदीचा मुलगा पण आहे, पण तो खूपच रडायला लागलेला आम्हाला बघून. एकदम छोटा आहे तो त्याच्यामुळे. आणि ही बघा, ही तिचं पूर्ण नाव सांगते मी तिला विचारल्यावरती. तुझं काय नाव काय? हा, अरे वा, छान. ते झाल्यानंतर ही आपली एक्सप्रेशन्स बघा नुसते कसे आहेत, नुसते खूप नाटकी आहे आणि हुशार तर भरपूर आहे. नंतर ते स्वेटर वगैरे काढून झाल्यावरती आपली बिस्किट खायची झाली. अजिबात एका ठिकाणी थांबत नाही, नुसतं इकडून तिकडं असं नुसतं पळायला पाहिजे. तिच्या आजोबांनी पण तिला हा विटू माऊली लिहिलेलं ड्रेस आणलेला नवीन, तर तो पण तिला आवडलेला. तर ते पण ती घालून बसली. नंतर जे गळ्यातलं असतं आपला नेकलेस, तर तो आणलेला, तर ते सुद्धा घातलं. नसतं काय फॅशन काय म्हणायचे काय सांगायचं आणि एक्सप्रेशन तर बघा आपल्याला पण जमणार नाहीत, असे भारी एक्सप्रेशन्स आहेत हिचे. मग परत भेटू, बाय बाय.